गेली 25 वर्ष ग्रामपंचायत 2017ला पंचायत समितीत गेलो. राज्यातील सगळ्यात मोठ्या निफाड पंचायत समितीचा सभापती झाला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करतो. विधानसभेचा इच्छुक उमेदवार मी सरपंच साहेब होतो. भुजबळ साहेबांच्या विरोधात आमचे सहकारी सरपंच बसले साहेबांबरोबर असतात. सरपंच साहेब आपली भेट झाली कुठे मला लक्षात आलं नाही. पण पुण्याला आम्ही पुण्याला आम्ही बरोबर होतो आपण 4 दिवस. खरं तर तेव्हा तुमची आमची भेट झाली, ओळख झाली आणि मी पहिला सभापती तर मी जयंत पाटील साहेबांना फोन केला की नाशिक जिल्ह्याची संघटना आपण वाढूया. संघटना वाढवण्याची सगळ्यात मोठी सरपंचाची टीम पुण्याला आम्ही घेऊन येतो. नाशिक जवळजवळ 200 सरपंच 70-80 गाड्या घेऊन आमची सगळी टीम त्या ठिकाणी होती. तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आमचे सरपंच काम करतात आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती एकदम जवळ. आम्ही जरी विरोधात होतो पण निवडणूक संपली की आमची मैत्री पाठीमागे कुटुंबाचे सरपंच बसलेले. तुम्ही जिल्ह्यातले असल्यामुळे तुम्हाला माहिती ते भाजपचं काम करतात, ते राष्ट्रवादीचे काम करतात आणि मी निष्ठावंत ठाकरे गटाचे काम करतो. ते सांगितलं पाहिजे. गेली अनेक वर्ष आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने तुम्ही सांगितलं सरपंच तसं 2017 साली साक्षीदारी 2 बसलेली सरपंच त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. पंचायत समितीमध्ये सभापती असताना एका कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आपल्याला माहित नाही. परंतु माझ्यावर जीव घ्यायला आला झाला. म्हणजे त्या संघटनेतून मी वाचलो. मरता मी वाचलेलो आहे खऱ्या अर्थाने. नाशिक जिल्ह्यातल्या सरपंचाला माहिती मला माहित नाही. परंतु या ठिकाणी दोन्ही सरपंच योगायोगाने त्या दिवशी माझ्या बरोबर होते. सरपंच गाडी चालवत होते, माझे शेजारी बसले. जवळजवळ 100-125 गुंडांनी एक मोठा हल्ला केला की फक्त एका ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आणि तो अधिकाऱ्याने सांगितलं यांच्याकडून नुकसान भरपाई घ्या हे सांगण्यासाठी फक्त कारवाई करू नका. परंतु प्लॅनिंगने माझ्यावर 2017ला हल्ला झाला. दोन्ही सरपंच बिचारे साक्षीदार होते. ती अडचणी या माध्यमातून येत असतात. आपण सांगितलं भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत झाली पाहिजे. कोणीतरी सरपंचाचं वाचलं तर कधी आनंद होतो की त्यांनी टक्केवारीच गावाला जमा केली. महिला सरपंच होते कोणीतरी ते वाचले जातात. कधीतरी कोणीतरी वेगळं करतंय, आपण वेगळं केलं पाहिजे. गावाचं काम करताना गावाचा चेहरा मोहरा बदलताना आपण बघा. मी पहिलं काम सरपंच झाल्यावर हाती घेतलं ते स्मशानभूमी दुरुस्ती. मी विचार केला की आपण या गावामध्ये 100 गावची लोक येतात ते ठिकाण म्हणजे स्मशान. 2010ला मी पहिल्यांदा सरपंच झालो आणि ती जागा अशी पाहिली बसायला जागा नव्हती. परंतु ते ठिकाण असे तुम्ही आता सरपंचाला माहिती त्याच ठिकाणी 100 गावचे लोक एकत्र येतात आणि गावचा सरपंच कोणी काम जर चांगला असतात लोक विचारतात सरपंच कोणी. स्मशानभूमी सुंदर आहे, बसायला जागा चांगली आहे. पहिला त्या ठिकाणी उल्लेख होतो सरपंचाचा. त्या गावचा सरपंच कोणी, काम कोण करते. जर जागा चांगली नसती तर उद्धारही त्या सरपंचाच होतो. कोण सरपंच आहे, सत्ता कोणाकडे. ह्या बारीक गोष्टी आपण सरपंच तुम्ही सांगितलं तसे पाहिले पाहिजे.